जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्यांचं आज पुण्यात आगमन झालं आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तुकोबांच्या पालखीचं सारथ्य केलं. बळीराजा सुखी ठेव, समाधानी ठेव, आमच्याकडून बळीराजाची सेवा व्हावी हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना असल्याचं मोहोळ म्हणाले. आमच्याकडून या समाजाची सेवा निश्चितपणे चांगल्या मार्गाने चांगल्या पद्धतीनं करता आम्हाला येईल असे आशीर्वाद आम्हालाही द्या आणि या महाराष्ट्रातील तमाम जनतेला आपले आशीर्वाद. याआधी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी पालखीचं पुण्यात स्वागत केलं. यावेळी वारकऱ्यांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं. चंद्रकांत पाटील यांनी वारकऱ्यांसोबत भजनाचाही आनंद घेतला. यंदा चांगला पाऊस असू दे, शेतकऱ्यांना चांगलं पाणी मिळू दे अशी त्यांनी प्रार्थना केली. दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या वारीत जनजागृती करणाऱ्या विविध गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांनी पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या गाड्यांना झेंडा दाखवला. ही वाहनं पालखी दरम्यान आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करणार असून वारीच्या काळात निर्माण होणारा कचराही गोळा करणार आहेत.